ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। दीप्ती शिर्केर किर्लोस्कर असं नाव आहे त्या भगिनीचं। तर खूप जास्त वयानं मोठी नाही आहे, त्यामुळे आरेतुरे करते। तर ती म्हणते की वयाच्या 10-15व्या वर्षी मी आईंच्या मार्गात आले, म्हणजे मी 10वीत होते आणि त्यावेळेला मी आईंच्या मार्गामध्ये आले आणि आईंच्या मार्गामध्ये आले त्यावेळेला माझ्या वडिलांचं मणक्याचं खूप जास्त त्रास होत होता त्यांना, आणि त्यामुळं घरची परिस्थिती आमची तेवढी म्हणावी अशी नव्हती माहेरची। त्यामुळं मग आईनं वगैरे निर्णय घेतला की दवाखान्यात खूपसे पैसे घालण्यापेक्षा तुम्ही काय करा की तिथनं म्हणजे ते काम आहे ते सोडा आणि असं कुठंतरी खूप जास्त त्रास होणार नाही असं काम करा। का तर दवाखान्यात पैसे घालावे लागत होते आणि उगीच म्हणजे आजार वाढायला नको कामाच्या त्रासामुळं। तर जिथं परत नंतर वडिलांनी ज्या कंपनीमध्ये जॉब बघितला तिथं खूप पैसे कमी मिळत होते। आधीच आमचा खर्च फार मोठा, तिघी बहिणी होतो आम्ही आणि मी 10वीला होते, माझ्यापेक्षा दोघी लहान, आणि खर्च वाढत जाणार होता हे वडिलांना पण माहिती होतं। त्यामुळे वडील टेन्शन घ्यायला लागले। आई म्हटली काही टेन्शन घेऊ नका, मी मेस वगैरे चालू करते। तर आईनं ज्यावेळेला मेस चालू केला तर शेजारी पाजारी तिनं आधी सांगितलं की मी एक 10-15 दिवसात मेस चालू करणार आहे वगैरे, 1 तारखेपासून वगैरे, तर कोण असेल तर सांगा वगैरे। तर म्हणतात की 3 डबे आम्हाला आले सुरुवातीला, 3 डबे आले आणि तेवढ्यात काय भागणार नव्हतं आमचं, पण आई म्हटली असू दे, निदान माल वगैरे तरी घरचा होईल, अशा उद्देशानं तिनं ते सुरू केलं। आणि मग कामाचा लोड वाढायला लागला आणखी परत आईला। मग त्याच्यानंतर आई कपडे पण शिवायला लागली, म्हणजे पिशव्या वगैरे येतात ना, तसल्या पिशव्या वगैरे पण आई शिवायला लागली। का तर म्हणजे थोडंसं हे होऊ दे, आणखी थोडा हातभार होऊ दे। मग त्यामुळं मग म्हणतात की मला खूप काम पडायला लागलं, का तर मला घरचं पण करावं लागायला लागलं आणि मग ह्याचं पण करावं लागायला लागलं, शाळेचा अभ्यास पण, त्यात मला क्लास नव्हता म्हणतात। आणि मग अशामध्ये आई आमची म्हणायला लागली तुझी 10वी आहे, तुझ्या 10वीवर काय परिणाम व्हायला नको। तरी पण मी करायची घरातली कामं, का तर आईचा त्रास मी बघत होते, वडिलांचा त्रास मी बघत होते, आजी आजारी असायची आणि आमचं पण आधेमध्ये दुखणं काहीतरी असायचं। अशामध्ये मग मला सकाळी उठून एक टाईमचा मी स्वयंपाक करायची, म्हणजे सकाळी उठून धुणं वगैरे मी धुवायची, भांडी वगैरे माझ्या बहिणी घासायच्या, भांडी लोट झाड फरशा वगैरे त्या करायच्या, पण मी धुणं धुवून टाकायची म्हणलं सगळं। आणि जे पण मग स्वयंपाकाचं सगळं असेल सकाळचं ते आई करायची आणि नंतर आई शिवायला बसायची डायरेक्ट। आणि मग आम्ही बहिणी शाळा करणार, मग मी डबे वगैरे भरून घेऊन जाऊन सगळं, मग माझ्यावर खूप मोठी जबाबदारी पडलेली होती। संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे मला करायला लागायचा, सकाळचं धुणं वगैरे धुवायला लागायचं, माझा अभ्यास त्यातनं करायचा। आणि अशामध्ये एक काकू आमच्याकडे आल्या, म्हणतात की डबे त्यांना पाहिजे होते, फक्त 2 महिन्यासाठी मला पाहिजे असं त्यांनी सांगितलं। तर आई म्हटली ठीक आहे। त्यांची सून जी होती, मोठी सून, ती गेलेली होती डिलेवरीला माहेरी, आणि त्यामुळं मग काकूंना स्वयंपाक होत नव्हता, त्यांची कामवाली पण कुठंतरी गेलेली होती तर स्वयंपाक करणारी, तर त्यामुळं त्यांनी आमच्याकडे 2 महिने मेसला सांगितलं। आणि ज्यावेळेला त्यांनी म्हणजे आईची डबा त्यांनी सुरुवात केली त्याला आईची तब्येत त्यावेळेला थोडी बरी नव्हती, आणि म्हणून मग मी डबा करायला लागले होते 3-4 दिवस। आणि मी डबा करत असताना ज्यावेळेला डबा दिला, पहिल्यांदाच ज्यावेळेला त्यांनी खाल्लं त्यावेळेला त्या दुसऱ्या दिवशी म्हणाल्या पोरगी खूप छान स्वयंपाक करते तुमची आणि सुगरण आहे पोरगी तुमची, असं ज्यावेळेला त्या म्हटल्या आईला खूप भारी वाटलं। त्यांनी तसं म्हटल्यानंतर आई म्हटली अहो सगळं करते माझी पोरगी, सकाळची एवढ्या जणांचं धुणं वगैरे सगळं धुवून, घरातलं पण थोडं सकाळचं आवरून, संध्याकाळचा स्वयंपाक तर सगळा ती करते, आणि आता जसं मी आजारी आहे तसं 2 टायमाचा स्वयंपाक पोरगी करते, क्लास नाही काही नाही, असं ज्यावेळेला त्या आईनं त्यांना सांगितलं तर त्यावेळेला त्यांनी म्हटल्या खूप छान गं आणि गुणी आहे पोरगी बघा तुमची, असं म्हटल्या। आणि म्हटल्या आई सगळं छान करतील तुझं। आणि
त्यांच्या गळ्यात मी आधीच बघितलेलं होतं, आईंचं लॉकेट होतं त्यांच्या गळ्यामध्ये. तर त्याच्यापूर्वी पण मला आईंचं थोडंफार माहीत होतं, माहीत नव्हतं असं नाही म्हणतात. आणि मग अशामध्ये दिवस चाललेले होते म्हणतात आणि 1 महिना झाला आणि त्यांनी पेमेंट दिलं, त्यांचं मेसचं हे दिलं. आणि त्यांनी पेमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये 100 रुपये एक्स्ट्रा दिले माझ्यासाठी म्हणून आणि म्हटलं की तुला जे पाहिजे ते हे घे, यातून घे. आणि एक पुस्तक त्यांनी मला दिलं बालोपासनेचं. हे 100 रुपये खर्च होऊन जातील, ते विसरून पण जातील. पण ही जी बालोपासना आहे यातली, ही म्हटलीस ना तर आयुष्यात इतकी पुढं जाशील. आणि त्यावेळेला ते 100 रुपये एखाद्या वेळेस तुझ्या लक्षातून पण जातील काकूंनी मला दिलेले. पण ही गोष्ट कधीच लक्षातून जाणार नाही की काकूंनी मला हे पुस्तक दिलेलं होतं आणि त्या पुस्तकावर माझे सोन्याचे दिवस आले असं एक दिवशी म्हणशील तू. असं ज्यावेळेला त्यांनी म्हटला तर मी म्हटलं, अहो काकू खरं मला वाचायला होणार नाही हो रोज. तर म्हटलं, अगं तुला वेळ असेल त्याला वाच. आईनं म्हटली, त्यांनी एवढं सांगायला लागलं ना तर असू दे, तुला वेळ असेल त्याला वाच. आणि माझ्या दुसऱ्या 2 पोरी पण वाचतील हो, असू दे म्हटले. आणि आई त्यांनी गेल्यावर मी म्हटलं, अगं आई आपल्याला रोज करणं होणार आहे का ते, तू कशाला उगीच काहीतरी सांगतेस. तर त्यांनी एवढं देवाचं सांगितलं आणि त्यांनी काय म्हटलं की 100 रुपयेचं तुझ्या लक्षात राहणार नाही, पण ह्या गोष्टीमुळं तुझे सोन्याचे दिवस येतील असं त्या म्हटल्या. कुणाच्या रूपानं देव कधी बोलून जातोय कळतसुद्धा नाही असं आई ज्याला म्हटली. त्याला मी म्हटलं ठीक आहे आणि मी ते पुस्तक देवाऱ्यात नेऊन ठेवलं म्हणलं. देवाऱ्यात नेऊन ठेवलं. आता त्याच्यानंतर 1च महिना काकू डबाने येणार होत्या. तर आई बोलायला लागली, बरं झालं असतं ह्याने कायमस्वरूपी डबा नेला असता तर आणखी 5-6 तरी वाढायला पाहिजेत गं डबे, म्हणजे कसं आपल्याला परवडेल जास्त, असं आई बोलता बोलता बोलत होती. आणि तोवर काकू डबा न्यायला आल्या. आणि डबा न्यायला आल्यानंतर मी डबा ज्यावेळेला द्यायला गेले त्यावेळेला काकू म्हटल्या, वाचलंच का पुस्तक. तर नाही हो अजून. तर म्हटल्या, उद्या गुरुवार आहे का, तर त्यांनी मंगळवारी दिलेलं होतं. म्हटल्या उद्या गुरुवार आहे, उद्या नक्की वाच. तर मी म्हटलं बरं बघते. आणि गुरुवारी म्हणतात सकाळी मी खरंच ते पुस्तक बालोपासनेचं वाचलं, बालोपासना पहिल्यांदा आयुष्यात. पण असं काही म्हटलं ठरवून नाही की हे करायचंच म्हणून, पण त्यांनी सांगितलं आणि माझ्याकडून ते झालं आपसूक. तर ती पहिल्यांदा गुरुवारी बालोपासना झाली आणि मी शाळेला गेले म्हणल्या. आणि शाळेवरून ज्यावेळेला मी आले त्यावेळेला येता येता मी भाजी घेऊन आले. तर आई म्हटली, बरं झालं भाजी आणलीस आणि तुला देवानंच बुद्धी दिली बघ. तर ते 100 रुपये काकूंचे माझ्याकडे होते, त्या पैशाचीच मी भाजी घेऊन आलेले होते. आणि आई बोलली की तुला देवानंच बुद्धी दिली बघ, आता भाजी लागणारच होती. आई म्हटली आणि थोड्या वेळानं आई बोलली, म्हटली की एक खूप भारी बातमी आहे की आपले 4 डबे वाढले बघ आज. असं म्हटल्यावर मला खूप भारी वाटलं. मी म्हटलं, अगं छान की, म्हटलं तू कालच मला म्हटलीस आणि आज वाढले. तर म्हणले पेमेंट द्यायला आले होते ना ते दादा, त्यांनी म्हटले आणखी 4 डबे आम्हाला लागणार आहेत आणि उद्यापासून तयार करा म्हणून. तर मग म्हटली, अगं आई फार भारी की, आणि चांगली बातमी दिलीस. मी बालोपासना वाचली आणि आज सगळ्यांचं पेमेंट पण आलं आणि म्हणजे उरलेल्या सगळ्यांनी पण पेमेंट दिलं त्या दिवशी म्हणल्या. आणि 4 डबे वाढले म्हटल्यावर मला पण आई आधीच म्हणत होती 4-5 डबे वाढले पाहिजेत. तर 4 डबे वाढले म्हटल्यावर मला पण भारी वाटलं. तर मी असं अचानक बोलून गेले की मी बालोपासना वाचली आणि आज चांगली बातमी आली. तर आईनं तेवढंच धरलं. आई म्हटली, होय गं, करत जावा करत जावा, मोठ्यानं वाचत जा. म्हणजे माझी आई शिकलेली नव्हती म्हणतात, म्हणजे शिकली होती तशी, पण 3री 2री 3री तेवढं काही तिला चांगलं वाचता येत नव्हतं. तर वाचत जा म्हणले, मोठ्यानं वाचत जा, मी पण ऐकीन. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून खरंच मी मोठ्यानं वाचायला लागले, आई पण ऐकायची. तर दुसऱ्या महिन्यात ज्यावेळेला काकूंनी पेमेंट दिलं त्यावेळेला म्हटलं की आता कामवाली वगैरे ताई आहेत आमच्या, ज्या त्या येणार आहेत आणि त्यामुळे आता काही डबा वगैरे लागणार नाही. तर मला पण वाईट वाटलं. मी आईला म्हटलं, ह्यांचा पण डबा असता बरं झालं असतं. तर मी काकूंना बोलले, म्हणल्या आणखी एक 4-5 डबे असले तर बघा की कोण हे करणार असेल तर. आणि आईला तेवढंच बाबांचं कामाचं तेवढं पैसे येत नाही तो. तर म्हटल्या बरं मी बघून सांगते. आणि त्या गेल्या म्हटल्या आणि
एक 5-6 दिवस मध्ये गेले असतील आणि काकूंनी म्हटल्या खरंच ते एवढं म्हणजे मनावर घेतलं आणि 5-6 डबे त्यांनी पाठवले म्हटल्या. 5-6 जणांना म्हणजे एकदम असे वाढल्यामुळं आईला पण फार भारी वाटलं ना. आईला आपण म्हणतोय ना, एखादं काहीतरी देवाचं करायला लागलं आणि आपल्याला काहीतरी चांगलं हे आलं, की आपण लगेच हे करतोय, की हां, मी ते करायला लागले, त्याची ही प्रचिती आहे. तसंच झालं म्हणल्या. बालोपासनं वाचायला लागल्यावर एकदम म्हटल्या 11 डबे वाढले आणि 11 डबे वाढल्यामुळं आईला खूप भारी वाटलं आणि आई म्हटली, "नाही, नाही आणि हे सोडायचं नाही बरं का, करायचं." पण ज्यावेळेला एक 2-3 महिने गेले म्हटल्या, की आईला सारखं बरं वाटेनासं झालं. वडिलांचं पण सारखं दुखणं निघायला लागलेलं होतं. तर अशामध्ये मला खूप लोड यायचा आणि 10वी होती माझी. मग आईला ती पण काळजी वाटायला लागली. आईला वाटायला लागलं एवढे डबे आल्यात, पण ते समाधान नाही आहे काम करण्यात, की त्रास व्हायला लागला आहे, हे व्हायला लागलं आहे. त्या काकूंचा नंबर वगैरे आहे. फोन करून विचारावं काय, की बाबांच्या ह्याच्यासाठी आणि आईच्या तब्येतीसाठी काहीतरी आहे का त्यांच्याकडं? त्यांचा नंबर होता म्हणल्या आमच्याकडं. तर मी विचारावं काय असं माझ्या मनात यायला लागलं होतं. तर मी आईला म्हटलं, "त्या काकूंना फोन करून विचारू काय, की तब्येत तेन अशी आईची सारखी बिघडत्या, वडिलांची तब्येत सारखं हे होतंय, दवाखान्यात पैसा जातोय, तर काहीतरी आहे का आईंच्या ह्याच्यामध्ये उपाय?" तर आई म्हणली, "बघ विचारून." तर म्हटलं, "काय एकदम मी विचारणार?" मी म्हटलं, "बरं संध्याकाळी आल्यावर विचारते." आणि मी विचारणार तर काकू अचानक घरी आल्या म्हटल्या त्या दिवशीच. म्हणजे मला एवढं आश्चर्य वाटलं, की आईने पाठवून दिलं त्यांना आणि मग म्हटलं, "कसं काय काकू?" तर "काय नाही" आणि पेढे द्यायला आले असं म्हणून हे केलं. मुलगा झाला माझ्या सुनेला. पेढे द्यायला आले म्हणून त्या हे केल्या. आणि पेढे दिले म्हणल्या आणि मग त्यांना आत बोलवलं. त्यांना विचारलं म्हणल्या, की असं-असं काही करता येईल का म्हणून? तर आईच्या तब्येतीसाठी वगैरे. तर त्या म्हणल्या, की असं काही आईंच्या ह्याच्यात उपाय वगैरे नाही आहेत. आईंच्या ह्याच्यात सगळ्या गोष्टींसाठी एकच उपाय आहे, भजन आणि नामस्मरण. तर तुम्ही का नाही नामस्मरण वगैरे सुरू करा घरात आणि मी तरी तुम्हाला अंगारा वगैरे देते आईंचा आणि परत कधी आता मग खरं कधी येणं होईल वगैरे काही माहिती नाही. पण आईंचा अंगारा वगैरे देते. मंदिर आहे म्हटल्या, खरं खूप लांब आहे. तर त्या म्हटल्या, "नामस्मरण करत जावा. तुम्ही पण करत जावा आणि तिला पण करायला लावा. सगळेजण तुम्ही नामस्मरण करा. प्रत्येकजण आपलं-आपलं एक-एक माळ तरी करा. म्हणजे घरात जास्त नामस्मरण होईल. जेवढं जास्त शक्य आहे तेवढं जास्त नामस्मरण वाढवा आणि तुम्ही आता जेवण वगैरे करताय ना, त्याच वेळेला नामस्मरण करत-करत जेवण बनवा. त्याच्यानंतर झोपताना वगैरे झोपायच्या आधी एक माळ करून झोपा. सगळेजण एक-एक माळ करून झोपा. नाहीतर सगळ्यांनी मिळून एक-एक माळ करा, एकदा माळ करा. असं करा म्हटल्या आणि खूप जास्त फरक पडतो. नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे आणि मी परत आले, की तर अंगारा वगैरे पण देईन तुम्हाला म्हटल्या आईंचा. मंदिर आहे खरं खूप लांब आहे. हिला पण आता वेळ नसतोय, शाळा वगैरे असता. रविवारी पण डबे वगैरे जरी नसले तरी तुमचं सगळं घरातली कामं असतात. मग त्यामुळं ती रविवारी पण जमत नाही म्हणत्या. तर बालोपासनेला वगैरे आली तरी पण तिथं अंगारा मिळतोय आणि तो खूप जास्त प्रभावशाली असतोय. ज्यावेळेला सामूहिक प्रार्थना होत्या, तिथं जो अंगारा असतोय, त्या अंगाराला खूप जास्त महत्त्व आहे, असं काकू बोलल्या. आणि मग मी ठरवलं म्हटल्या, की मी बालोपासनेला जायचं आणि मी दुसऱ्या आठवड्यामध्ये सकाळी रविवारचं बालोपासनेला गेले. बालोपासनेला गेल्यानंतर तिथं जो अंगारा होता, त्यातला अंगारा मी आणला आणि काकू म्हटल्या, "अरे वाह! छान, बरं झालं आलीस" वगैरे आणि मग मी अंगारा आणला तिथला आणि काकू बाहेर येऊन मला बोलल्या, "नामस्मरण करताना पण अगरबत्ती वगैरे लावत जावा आणि अगरबत्तीचा जो अंगारा असतोय, तो पण वडिलांच्या मणक्याला वगैरे किंवा तसं नाही हे बरं वाटलं, तर पाण्यातून प्यायला वगैरे दे वडिलांना आणि तुम्ही पण पाण्यातून वगैरे अंगारा पीत जावा." असं त्यांनी सांगितलं. तर म्हणल्या, आम्ही तसं सगळेजणच करायला लागलो. म्हणजे कशासाठी असं नाही, पण सगळेजणच आम्ही पाण्यातून अंगारा घेऊन प्यायला लागलो म्हणल्या. आणि असं हे करताना 2-2.5 महिने, 3 महिने आईला त्रास होतच होता. वडिलांचं पण हे होतं. पण
अचानक एवढं काम तर होतं, अचानक ते हळू-हळू तिचं दुखणं कमी यायला लागलं म्हटलं. काय चमत्कार होता! नामस्मरणाचा चमत्कार म्हणावा, की आईंच्या अंगाऱ्याचा चमत्कार म्हणावा, असं ती म्हणत होती. त्यावेळेला मी म्हटलं, ह्या दोन्ही गोष्टींचा चमत्कार आहे हा. तर कुठल्या एका गोष्टीला नाही महत्त्व देता येणार. त्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आईंचा अंगारा पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि नामस्मरण तितकंच महत्त्वाचं आहे. नामस्मरण खूप जास्त आयुष्यात बदल घडवतं. माझा स्वतःचा म्हणजे आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे हा. पण नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे. आणि मग संध्याकाळी तर आम्ही रोज संध्याकाळी सगळेजण मिळून एक माळ करतोय म्हटल्या. अजूनही माझ्या घरी, माझ्या सासरी माझा तोच नेम आहे. आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक रविवारी बालोपासनेला चालले म्हणते ती. आणि त्याच्यानंतर ज्या पण वेळेला हे असेल, आईंच्या मंदिरात कार्यक्रम असेल, त्या वेळेला मी जायची. त्याच्यानंतर ज्या पण वेळेला हे असेल, एकादशी वगैरे, तर संध्याकाळचं जर जमलं तरी पण मी जायचे. हे असं होत असताना इकडं मेसचे डबे पण चांगले वाढलेले होते आणि 1 वर्ष, 1.5 वर्ष गेलं. मेसचे डबे एवढे चांगले वाढले म्हणल्या, की माझ्या आईला लोड व्हायला लागलं आणि एक बाई हाताखाली घेतली. वडिलांना पण आईनं सांगितलं, की आता काम सोडा आणि हे करा म्हणून. ह्याच्यातच आपण थोडं वाढवत हे करू. घरातच तुम्ही हे करा. आणि त्यामुळं वडिलांना पण हे झालं. तंगी होत होती, असं नाही असं नाही. तरी पण थोडंसं तंगी होत होती. पण आईंच्या कृपेनं ती कधी जाणवत नव्हती म्हणल्या. खूप पैसा असूनसुद्धा बऱ्याच वेळेला तो पैसा पुरवठी येत नाही. घरात महिनाअखेर माणसांची रखरख, तगमग होत असत्या. तसं कधीही प्रकार आईंच्या मार्गात आल्यापासून आमच्यात झालेला मला आठवत नाही म्हणल्या. ह्या सगळ्यात मोठा बदल जाणवायला लागला होता. आधी खूप त्रास व्हायचा, रखरख व्हायची. पैसा कमी पडायला लागल्यावर भांडणं व्हायची घरामध्ये आईवडिलांची, आमची. तर त्या गोष्टी एक 6-7 महिने, 8-9 महिने गेल्यानंतर त्या गोष्टी कमी होत गेल्या. ह्या गोष्टीचं सुद्धा जाणीव व्हायला लागली. उपासना जर मनापासून घडली ना, तर खूप चांगले चांगले बदल आपल्याला आयुष्यात दिसून येतात, असं ती म्हणत होती. तर खूप मनापासून माझ्याकडनं बालोपासना वगैरे घडायची. नामस्मरण ज्या वेळेपासून काकूंनी सांगितलेलं होतं, तर त्यावेळेपासून दोन्ही टाईमाचा स्वयंपाक करताना आमच्या घरात नामस्मरण चालूच असायचं. म्हणजे संध्याकाळी मी पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत नामस्मरण म्हणत असायची. आईसुद्धा मध्ये कधी मला असं खूप म्हणजे काही असं टोकायला, रोकायला यायची नाही, की हे काय, ते काय, असं म्हणजे दुसरं काही विचारायला यायची नाही. का तर मी नामस्मरण करायला लागले. सकाळचा सगळा स्वयंपाक ती नामस्मरण करायची आणि त्यामुळं खूप चांगली ग्रोथ झाली. डबे वाढले वगैरे. ह्या गोष्टी जाणवायला लागल्यावर आम्ही कधीही आईंचा मार्ग सोडला नाही, असं ती म्हणते. आणि बहिणी पण माझ्या मार्गामध्ये आल्या. सगळं हे झालं आणि अचानक म्हणते, की 1.5 वर्षानंतर काकू परत आमच्या घरी आल्या. त्यावेळेला म्हणते ती, की माझी 10वी पण माझी खूप चांगल्या मार्कांनी हे झाली. पण मी परिस्थितीचा विचार करून म्हणजे सायन्सला वगैरे घेतलं नाही. मला सगळे म्हणत होते, की चांगले मार्क पडल्यात आणि क्लास न लावता पडल्यात तुला एवढे चांगले मार्क, तर तू सायन्सला घे. तर मी आर्ट्सला घेतलं म्हणले. आणि त्याच्यानंतर 11वी माझी झालेली होती निम्मी आणि काकू एक दिवशी आल्या. काकू आल्या आणि अचानक त्यांनी मला कधीच असं वाटलं नव्हतं आम्हाला, कधीच असं वाटलं नव्हतं. आणि त्या बोलायच्या कधी पण खूप छान बोलायच्या आणि ते पेढे द्यायला आल्या. त्याच्यानंतर कधी त्यांचं येणं झालं नव्हतं घरी वगैरे. तर अचानक आलेल्या बघून मला पण आश्चर्य वाटलं, या की काकू वगैरे. हे सगळं झाल्यानंतर त्या म्हटल्या, खरं सांगू का, मी दीप्तीला मागणी घालायसाठी आली म्हणल्या. माझ्या म्हणजे पायाखालची एकदम जमीन सरकल्यासारखी झाली म्हणलं. आणि आईला पण एकदम आश्चर्य वाटलं, हा काय प्रकार. तर म्हटला, की मी खूप दिवसापासून, मला ती 10वीत होती ना, तर त्यावेळेपासून आमच्या अजयसाठी मला ती आवडलेली होती. आणि खरंच खूप तुमची मुलगी गुणी आहे. आणि आता मंदिरात येते वगैरे, मी बघते तिच्याकडं. मला खरंच वाटतंय, की तिचं लग्न माझ्या घरी यावी ती लग्न झाल्यावर. तर मला पण खूप आश्चर्य वाटलं आणि आनंद पण झाला. का तर
म्हणजे कुणीतरी आपल्याला इतकं लाईक करतं आहे, ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली, की इतक्या महिन्यामध्ये ही बाई माझ्यावर इतकं प्रेम करायला लागल्या, की मला मुलासाठी मागणी घालायला लागल्या. ह्या गोष्टीचा मला फार आनंद झाला. आणि तर आई त्याने म्हटली, "अहो तुमचं बरोबर आहे." आणि आणि तुम्हाला सांगू म्हणतात, की आपण किती मानतोय कास्ट, जाती वगैरे, काकूंची आणि आमची जात एक नाही म्हणतात, तरीसुद्धा त्यांनी मला मागणी घातली. आणि त्यांचा जो मुलगा आहे म्हणतात, मोठा मुलगा, तो त्याचं लग्न झालेलं आहे. तो त्याची बायको ती दोघं पण सेटल होते. आणि त्यांचा छोटा मुलगा जो होता तो आय टी कंपनीमध्ये जॉबला आहे. आणि माझं आणि ते आय टी कंपनीमध्ये जॉबला आहे म्हटल्यावर माझं आणि ते कुठंच काही ताळमेळ बसणार नाही असं मला वाटलं. माझा मुलगा खूप चांगला शिकला आहे, आय टी कंपनीमध्ये जॉबला आहे आणि पुण्याला आहे. खूप चांगलं आहे, काहीसुद्धा तिला त्रास नाही होणार आणि पुढं शिकेल की ती. असं ज्यावेळेला त्या बोलल्या, तर आई म्हटली, "अहो अजून कुठलं हो, 11वीला आहे पोरगी, अजून 18 वर्ष पण पूर्ण नाहीत, काय नाहीत." तर म्हणल्या, "कुणाला घाई आहे इथं, थांबू की आम्ही, पोराला वगैरे बघून घेऊ दे, तिला पण." मी माझं मत सांगितलं, "बघायला येऊ दे वगैरे, आणि असं काही नाही, आमच्यात जात वगैरे आम्ही काही मानत नाही, काही नाही." असं ज्यावेळेला त्या बोलल्या ना, मला एवढं आश्चर्य वाटलं. आणि तो सगळ्यात मोठा आईंनी माझ्या आयुष्यात केलेला बदल होता, असं त्या म्हणतात. गेल्यानंतर आईला खूप आनंद झाला. आई म्हटली, "अगं बाई, आणि खरंच एवढं." म्हणजे त्यांनी जातपातसुद्धा विचार केली नाही, त्यांनी डायरेक्ट मागणी घातली. आणि खरंच आईला खूप भारी वाटलं. आणि आई म्हटली, "विचार करायला काय हरकत आहे, एवढं चांगले श्रीमंत आहेत, इतकी चांगले आहेत त्या, आणि तुला एवढा चांगला मार्ग त्यांनी दाखवला, आणि करायला काय हरकत नाही आहे." मला पण फार आनंद झाला, का तर त्या वयात एक स्वप्न असतात एक वेगळी, आणि तशी माझी पण होती. आणि कधी म्हणजे मला कॉलेजमध्ये सुद्धा कुणी हे केलं नाही म्हटलं, माझ्याकडे कुणी एवढं जास्त ढुंकून पण बघत नव्हतं, कुठली मुलं वगैरे. आणि ह्यांनी मला डायरेक्ट मागणी घातली. पण मनात यायला लागलं, की ह्यांचा मुलगा आय टी कंपनीमध्ये जॉबला आहे म्हणतात त्या, तर त्याला खरं पसंत पडेल काय आपण, असं वाटलं. आणि त्याच्यानंतर आईनं आणि बाबांनी एकदा फोन केला एक 5-6 दिवस गेल्यानंतर, आणि "होय ताई, तुम्ही मुलाला वगैरे घेऊन या, आणि आमच्यासाठी आनंदच आहे हो, म्हणजे आमचं नशीबच उजळलं की तुमच्यासारख्या लोकांनी पोरगीला मागणी घातली." तर असं ज्यावेळेला आई म्हटली, तर ठीक आहे, मग मी ज्यावेळेला सुट्टी असेल त्यावेळेला रविवारी वगैरे एखाद्या दिवशी घेऊन येते. आणि मग नंतर 2-3 आठवडे गेले, आणि 2-3 आठवड्यानं रविवारी त्यांनी आदल्या दिवशीच फोन केला, की उद्या येतो म्हणून घेऊन. आणि मी सकाळी मग बालोपासनेला गेले. तर काकूंना माहीत होतं ही बालोपासनेला येणार आहे. काकूंनी इतकी सुंदर साडी आणलेली होती, आणि तिथं मंदिरात पण सगळ्यांना कळलेलं होतं, की हिच्यासाठी हे करायला लागलेले आहेत म्हणून. तर सगळेजण माझ्याकडे एक वेगळ्या ह्यानं बघत होते, आणि खूप भारी वाटत होतं. ती फीलिंग एक वेगळी होती, की इतकी श्रीमंत जी आहेत लोकं, ती आपल्याला कुठंतरी आपल्या घरचा हिस्सा करायला लागल्यात. खूप भारी फीलिंग येत होतं. आणि मी ह्यांच्यासोबत येणार, ह्यांच्याकडे कसे दागिने आहेत तसे नंतर मला पण असणार, हे फार म्हणजे ते दागिने वगैरे मला फार भारी वाटायचं त्यांच्याकडचे बघून. आणि नंतर मग त्या दिवशीच त्यांनी साडी दिली मला, आणि मी ती साडी मग घातली. आणि खरंच म्हणतात, की त्या साडीचं इतकं रूप सुंदर, ते म्हणजे त्या साडीनं मला खुलवलं खरं तर, इतकी सुंदर साडी त्यांनी दिलेली होती, असं ती म्हणते. आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा वगैरे आला, त्यांचे मिस्टर वगैरे पण आलेले होते. कधीच त्यांचा मुलगा किंवा त्यांचे मिस्टर मी मंदिरात कधी आलेलं बघितलेलं नव्हतं. मुलगा तर पुण्यालाच असायचा. मग त्यांनी आलेत, आणि ठीक आहे आम्ही सांगतो वगैरे म्हटलेत. मग मी म्हटलं, हा मुलगा कसं मला पसंत करेल, नाही पसंत करणार. आईला म्हटलं, "आई, जास्त हवेत काय हे करायला नको, आणि मला नाही वाटत तो मुलगा पुण्यात राहतोय तो, आणि की त्याच्या कंपनीमधल्या वगैरे असतीलच की छान छान मुली, आणि मला कशाला तो पसंत करेल." पण 2 दिवसांनी निरोप आला म्हणला, आणि त्या दिवशी पण मंगळवारच होता, आणि त्यांनीच कळवलं,
ज्या दिवशी पहिल्यांदा बालोपासना त्यांनी आणून दिलेली होती त्या दिवशीसुद्धा मंगळवार होता, आणि ज्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा कळवलं की मुलगी पसंत आहे त्याला, तर त्या दिवशीसुद्धा मंगळवार होता म्हणतात त्या. आणि पसंत आहे म्हटल्यावर लगेच म्हणल्या आईला वडिलांना इतका आनंद झाला, इतकं हे झालं. तर आई पण म्हणली खरं त्यांनी पण हे केलं 12वी होऊ दे आणि मग हे करता येईल. आणि मग 1 वर्षभरात खूप सारे म्हणजे मी कधीसुद्धा असा विचार केला नव्हता. एका वर्षात खूप सारी पुस्तकं, त्याच्यानंतर मला नोट्स, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी, असं माझ्या वाढदिवसाला वगैरे कधी आम्ही वाढदिवस साजरा केला नव्हता. तर माझा वाढदिवस त्यांच्या घरी साजरा केलेला होता म्हणतात. मी 12वीत होते त्याला. आणि खूप भारी म्हणजे माझे मिस्टर पुण्यावरून आलेले होते म्हणतात माझा वाढदिवस आहे म्हणून. आणि खूप सुंदर असा ड्रेस वगैरे मला घेतलेला होता. ही सगळी आईंची कृपा होती म्हणतात त्या. आणि जितकं जास्त मग माझ्या आयुष्यात हे बदल झाले, मी आईंच्या इतकी जवळ गेले. म्हणजे काही वेळेला असं होतं आहे की आपल्याला सगळी सुखं मिळायला लागली की कुठंतरी देवाचा विसर पडतो आहे आणि मागं पडतं आहे. तर मी तसं कधी केलं नाही म्हणते ती. आणि एकदम मी आईंच्या खूप जास्त जवळ झाले. इकडं आईचा ह्याचा बिझनेस पण चांगला सेट व्हायला लागलेला होता. आईनं हाताखाली बायका घेतलेल्या होत्या. वडिलांचं काम सुटलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांना त्रास जो होत होता, तर तो त्रास चालू होता. असं काही पूर्ण बरा झाला होता वडिलांचं वगैरे इतक्या वर्षाचं तर असं नाही, पण खूप जास्त मोठं काहीतरी येईल असं काहीच झालेलं नव्हतं. म्हणजे त्यांच्या शरीरावर परिणाम होईल, खूप जास्त काही मोठा परिणाम होईल किंवा खूप जास्त काहीतरी त्रास होईल त्यांना, असं काही झालेलं नव्हतं. थोडंफार वयाच्यानुसार थोडंफार दुखणं ते चालू राहणार, तेवढ्याच पद्धतीनं होतं म्हणते ती. आणि मग माझी 12वी झाली हा म्हणता. आणि 12वी नंतर लगेच म्हणजे माझं 12वी नंतर लगेचच लग्न माझं केलं म्हणतात. आणि ज्या वेळेला लग्न केलं मी फक्त आणि खूप सुंदर घर आहे म्हणतात माझं सासरचं. कधी मी स्वप्नातसुद्धा बघितलं नव्हतं की असं मला घर मिळेल. लग्न झाल्यानंतर आम्ही लगेच 5-6 महिने मी होते म्हणतात तिथंच सासरी. आणि त्याच्यानंतर मग मला पुण्याला नेलं आणि पुण्यात मग स्थिर स्थावर झालं. आईंची उपासना चालूच होती. इकडं आईचं वगैरे पण चांगलं झालं. मग उपासना चालू होती, पण मुलासाठी प्रॉब्लेम यायला लागलेला होता म्हणतात. पण 2 वर्ष उपासना खूप चांगली. म्हणजे माझे मिस्टर एक वेळेला म्हणायचे की काय वेड लागलं आहे काय इतकं, काय म्हणजे पाय धरूनच बसायचं आहे काय, आईसारखीच वेडी झालीस का काय तू, असं. तर म्हणतात त्यांना पण नंतर विश्वास बसला की म्हणजे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. गुरूंचा आधार किंवा गुरूंचं आपल्यावर कृपाछत्र असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्याचा त्यांना प्रत्यय आला म्हणतात. ज्या वेळेला मला खूप जास्त हे झालं, म्हणजे एका महिन्यात खूप जास्त त्रास व्हायला लागला. म्हणजे हे झाल्यानंतर पिरियड्स आल्यानंतर खूप जास्त त्रास व्हायला लागला. मला ना लग्नानंतर असा त्रास सुरू झालेला की पिरियड आले की मला खूप जास्त त्रास व्हायचा म्हणते ती. आणि खूप म्हणजे ते विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट होती. आणि मला असं वाटायला लागलं की खूप मोठं काहीतरी आपल्याला आजार-बिजार झाला आहे का काय. आणि पिरियड असतानासुद्धा मी त्या दिवशी काही असायचं ते असू दे म्हणलं आणि आईंचा अंगारा पाण्यातून घेतला की आई मला हे सहन होण्याच्या पलीकडचं झालेलं आहे. आणि तुम्ही काय म्हणजे माझ्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे. इतके दिवस तर तुम्ही चांगले दाखवले. एक तर म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम यायला लागला आहे आणि हे असं, तर अशी परीक्षा नका घेऊ. आणि मी म्हणजे जरी पिरियड चालू होते, म्हणजे बरेच दिवस मला त्रास होत होता. म्हणजे 3-4 दिवस मोस्टली असं आपल्याला त्रास होतो आहे. पण आठवडा असं मला त्रास व्हायचा. आणि मग त्यामुळं मला सेवा पण करायला हे व्हायचं नाही. लांब बसून सेवा करायची. पण ते त्रास होतो आहे म्हणून अंगारात मी हात लावायचे नाही. पण मला त्या महिन्यात इतकं हे झालं, मी सरळ जाऊन म्हणला अंगारा घेतला आणि माझं मीच घेतला. माझे मिस्टर नव्हते घरात, माझं मीच घेतला. माझं मीच अंगारा पाण्यातून घेतला आणि रोज मी करायला लागले म्हणला. आणि रोज करायला लागल्यावर
तिसऱ्या दिवशीपासून मला खरंच बरं वाटायला लागलं. आपण किती मानतोय की हे अपवित्र वगैरे असं आपण मानतोय, अपवित्र दिवस असतात आणि तसं हे करा. पण ती एक हे झाल्यानंतर, सिच्युएशन आल्यानंतर खूप भयानक असते म्हटल्या, की त्यावेळेला आपल्याला त्या अंगाऱ्याशिवाय दुसरं कुठलं औषध नाही आहे असं वाटायला लागलं. का तर औषधं पण करत होते, औषधं करत नव्हतो, आम्ही दवाखान्यात जात नव्हतो अशी गोष्ट नाही आहे. पण ते तेवढ्यापुरतंच हे व्हायचं. पण महिन्याला मला त्रास व्हायला लागला होता बरेच महिने. आणि मग मी चालू केलं म्हणलं, जरी झालं पहिल्या दिवशीच अंगारा घ्यायला सुरुवात केली पाण्यातून आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात पण मला थोडासा त्रास झाला. पण दरवेळी होतोय तसा झाला नाही. आणि त्याच्यात नंतर तिसऱ्या महिन्यात मला जशा पद्धतीनं आपलं रेग्युलर होतंय 3-4 दिवस, तशाच पद्धतीनं माझं हे झालं. आणि त्याच्यानंतर मला कधीही कुठल्याही महिन्यात म्हणजे मी आजपर्यंत म्हणतात त्या जरी माझे पिरियड आले वगैरे तरीसुद्धा मी अंगारा पाण्यातून घेतेच. का तर मला तो त्रास होता आणि तो त्रास परत मला उद्भवू नये म्हणून मी घाबरून घेते. आणि म्हणजे प्रत्येक भगिनीनं हे करावं असं नाही, पण मला त्रास होत होता म्हणून मी घेत होते. आणि त्याच्यानंतर माझा तो त्रास पूर्ण फक्त अंगाऱ्यावर आणि म्हणजे पाणी आणि पाण्यामध्ये अंगारा घालून घेत होते, त्याच्यावर माझा तो त्रास कमी झाला म्हणते ती. आणि मी पूर्ण बरी झाले. आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक पिरियड आले तरीसुद्धा तसं करत गेले. आणि चौथ्या 5व्या महिन्यात तर माझा पूर्ण त्रास कमी झालेला होता. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानं कोणतीही औषधं न घेता मी प्रेग्नंट राहिले म्हणते. आणि प्रेग्नंट राहिले आईंच्या कृपेनं. आणि त्या काळात खूप जास्त नामस्मरण करा. माझं दुखायचं म्हणून मी जास्त नामस्मरण करायची म्हणते ती. तर त्या नामस्मरणाचा तो प्रभाव आणि अंगारा आणि पाणी हे औषध आणि आपलं औषध म्हणा, पथ्य म्हणा, काय असेल ते आणि नामस्मरण ह्या 2 गोष्टींनी माझा तो त्रास कमी झाला. आणि मी कुठल्याही औषधाशिवाय मी प्रेग्नंट राहिले म्हणते ती. आणि मग का तर त्याच्यासाठी आम्ही उपचारच अजून चालू केलेले नव्हते म्हणते ती. नॅचरली राहू दे. का तर खूप जास्त काही मी मोठी होते असं पण नाही आणि खूप जास्त काय आम्हाला लगेच पाहिजे होतं असं पण नाही. पण सासूबाई वगैरे म्हणत होत्या राहिलं तर राहू दे पटकन. पण मला राहत नव्हतं. पण मला परत आपसूक राहिलं. आणि म्हणजे मुलगी वगैरे माझी अगदी नॉर्मल व्यवस्थित डिलिव्हरी माझी नॉर्मल झाली म्हणते ती. आणि सगळं व्यवस्थित झालं. सगळं आईंच्या कृपेनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आणि नामस्मरण आणि तीर्थ आणि अंगारा हे तीर्थ नाही सॉरी पाण्यातून अंगारा घेणं हा उपाय सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे असं ती म्हणते. का तर आम्ही बऱ्याच वेळेला हाच उपाय केलेला आहे आणि ह्या उपायानं खूप मोठे आमच्यात बदल झालेले आहेत आमच्या घरात म्हणते ती. तर हा उपाय जर म्हणजे काही आजार असेल किंवा काही त्रास होत असेल तर हा उपाय नक्की सगळ्यांनी करा. ती म्हणते की जर असं तुम्ही ते पाणी जर नामस्मरण ती सांगत होती. आणि मी पण एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे पाणी ते ठेवायचं देवापुढं जोपर्यंत आपण नामस्मरण करतोय आणि अगरबत्ती वगैरे लावून द्यायची. आणि तो अंगारा त्याच पाण्यात मग घालायचा. का तर त्या पाण्यात पण ते आपली नामस्मरणाची ताकद उतरलेली असते ते पाणी समोर ठेवल्यावर. आणि त्याच्यात अंगारा घालायचा आणि ते पाणी प्यायचं. बऱ्याच गोष्टी ह्यातनं आपल्या शरीरातल्या म्हणा, मनातल्या म्हणा किंवा काही जरी असेल तर ती निगेटिव्हिटी जातात. तर ती म्हणते अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान होत गेल्या. सगळं मनासारखं झालं. आणि आईंची सेवा फक्त आयुष्याच्या शेवटापर्यंत घडावी हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.